माय चॅनल. मी आज खूप दिवसांनी व्लॉग बनवतीये, म्हणजे मे बी लास्ट गणपतीतच बनवला होता आणि त्याच्यानंतर मी शॉर्ट्सच बनवत होती. तर आता खूप दिवसांनी मी ट्रॅव्हल ब्लॉग बनवतीये. आम्ही चाललो आहे महाबळेश्वरला. तर आमच्यासोबत जर्नी कंटिन्यू करा. आणि इथला रोड खूप सुंदर आहे आणि खूप मस्त आहे. तर त्याचे शॉर्ट्स मी टाकते, ते तुम्ही बघा. आम्ही रिसॉर्टला चाललो आहे. आता तिथे पोहोचली की मी पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते. हाय गाईज, यार किती औसम है यार. आम्ही म्हणजे जवळजवळ किती छोटं होतं ना ग आपण, तेव्हा आम्ही 4 जण म्हणजे मम्मी पप्पा मी आणि दीदी आम्ही गेलो होतो फिरायला. त्याच्यानंतर लोणावळ्याला. त्याच्यानंतर आज आम्ही निघालोय, म्हणजे इतक्या वर्षांनंतर, जवळजवळ 8 ते 10 वर्षांनंतर. सगळ्या लोकांनी माझ्या पप्पांना आणि मम्मीला सांगा की मुलींसोबत कमेंट करा, कमेंट करा, कमेंट भरभरून कमेंट करा. बोला काय. आपण लोणावळ्याला नव्हतो गेलो. आपण लोणावळ्याला गेलो होतो. कुठे गेलो होतो तिने? हे मम्मीच्या मीटिंगला गेलो होतो. मम्मी पप्पा आणि दीदी आणि त्यावेळेस गेलेलो. त्याच्यानंतर कुठे नेलं तुम्ही आम्हाला फिरायला? बबूलच्या दिदीला पण गेलो होतो. काही स्पॉट सांगताय तसं तर रोज शालीमारला जातो, रोज गावात जातो. खूप छान आहे रस्ता. तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि ब्लॉग खूप मजेदार बनणार आहे आणि मी सगळं फन कव्हर करणार आहे. तिथे भूक लागली, मान्य आहे, खाऊ आपण पुढे जाऊन. आत्ता आम्ही पोहोचलो आहे आमच्या रिसॉर्टला आणि खूप छान आणि पीसफुल अशी शांततेची जागा आहे ना. काय सांगू गाईस तुम्हाला, मला इतकं आवडलं आहे ना. बिलकुल नो आवाज, फक्त पक्ष्यांचा आवाज पण तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये ऐकायला मिळेल. इतकं छान आहे. आणि ही आहे रिसॉर्टची बॅक साईड, पूर्ण माउंटन व्ह्यू आहे. किती छान वाटतंय बघा. आणि आता मी तुम्हाला दाखवते आमची रूम. इथे गेम्स आम्ही हे पण खेळायला येऊ. आणि आता मी तुम्हाला दाखवते आमची रूम. आत्ता आम्ही आलो आहे वरती. आता दाखवतो तुम्हाला आमची रूम. हा आहे आमचा रूम. हा मम्मी पप्पांचा बेड, हा माझा आणि दीदीचा बेड. इथे मस्त टी व्ही आहे आणि हा मिरर. आणि आमच्या रूमचा व्ह्यू लाजवाब. वाव. बघा माझी मम्मी मस्त इकडे आराम करते. इतकी शांततेची प्लेस आहे. आणि आता पप्पा बघा फुल. पप्पा व्ह्यू कसा वाटतोय तुम्हाला? क्लास एक नंबर, मस्त आहे, छान आहे. माउंटन व्ह्यू आहे पूर्ण. तुझा क्लोजअप घे, थोडासा झूम करून घे. इतकं छान दिसतंय ना हे. क्लास हा व्ह्यू तुम्हाला मी माझ्या खिडकीतून दाखवते. जो माझा बेड आहे त्याच्या खिडकीतून. जस्ट अ सेकंड. कॅट दिस गाईज, किती मस्त आहे. वाव. सगळं सुख एकाच ठिकाणी मिळालंय मला. तर आता महाबळेश्वर फिरायची इच्छा पण उरलेली नाही, कारण आम्हाला इतकं भारी मिळालंय रिसॉर्ट. ऑल थँक्स टू सानिका, जिने आम्हाला इतका छान रूम दिला. थँक्यू सानिका. गाईज आम्ही नवीन कॅमेरा बाय केला आहे, जो माझ्या बहिणीच्या हातात आहे, गोप्रो. तिच्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील गोप्रोवाले व्लॉग्स. आत्ता आम्ही केलं आहे शूट. आमचं शूट झालं आहे जाऊबाईवालं. आपल्याला अजून एक व्हिडिओ बनवायचा आहे, पण आता आमचं जेवण बनलं आहे. सो आता आम्ही जाऊ जेवायला आणि मग पुढचा व्हिडिओ बनवू. पप्पांना विचारू ना चावी कुठे, की चलते डायरेक्ट जेवायला. चल ना बाई, डायरेक्ट जातो आता आम्ही जेवायला. ठीक आहे. आता आम्ही निघालो आहे फिरायला. आता बघूयात आम्ही आज काय काय पॉईंट्स कवर करतो आहे. अजून तरी मला माहिती नाही. काहीतरी आता 4 वाजलेत, तर आम्ही थोडं रेस्ट केलं, व्हिडिओज बनवले आणि मग आता आम्ही निघालो आहे. तर
काहीतरी डोंगर दऱ्यांचे पॉईंट आहेत ते बघायला चाललो आहे. मला पण आता माहिती नाही, मी तिकडे गेल्यावर बाकीचं तुम्हाला दाखवेलच. सो ब्लॉग कंटिन्यू करा. असं काही माझं आउटफिट आहे. ही माझी मम्मी आणि पप्पा बनवणे. आता मी म्हणाली दीदीला की ही यूट्यूबची कॅप माझ्या आउटफिटवर जास्त छान वाटेल. तर दीदी तू कसं केलं? आता आम्ही आलो आहे केट्स पॉईंट, नीडल पॉईंट असं काहीतरी आहे आणि इको पॉईंटला. आणि आम्ही बॅग आणि ट्रायपॉड घेत होतो, पण मग ते जे ड्रायव्हर होते ते आम्हाला म्हणाले की इथे खूप सारे माकड आहेत तर तुम्ही काय घेऊ नका. आणि वाव, व्ह्यू तर चांगला दिसतोय, बस फक्त माकड आलं नाही पाहिजे. मला खूप भीती वाटते कारण माकडांची. माझे पप्पा किती भारी दिसत आहे. वाव, अमेझिंग, काय व्ह्यू आहे भाई, एक नंबर. ओ माय गॉड, एक नंबर आहे, एक नंबर. पॉईंट खरंच खूपच ब्युटिफुल आहे. सेल्फी पॉईंट्स करून ठेवलेत, जसं की हे 360 डिग्री कॅमेरा. ही मस्त गोलमालवाली बाईक आहे. ए भाई दीदी, आपण याच्यावर फोटो काढू बरं का, भारी एकदम. ए ऑल इज वेलवालं सीन आहे. गोलमालवाली बाईक, गोला आहे इथे. अजून काहीतरी हॅटचं शॉप आहे, गॉगल्स आहेत. आणि असं हा आहे इको पॉईंट. ही या साईडचा व्ह्यू बघूया आपण. लेट्स सी काय आहे इकडे. सेम आहे व्ह्यू तर. हे खूप जास्त आहे यार, फ्रीमध्ये काढू दिले पाहिजे. लोक एवढे येतात फिरायला तर. खूप सारे सेल्फी पॉईंट्स आहेत इथे. छोट्या मुलांसाठी खूप सारी एंटरटेनमेंट आहे ॲक्च्युली. आता आम्ही इथून चाललो आहे दुसऱ्या पॉईंटला. हा असा एक पॉईंट आहे जिथे साईडला असे 4 पॉईंट्स आहेत. आणि त्या साईडला आहे ना माकड आहे. हे झाड आहे ना, त्या साईडला माकड आहे, त्याच्यामुळे दीदी आणि मी गेलो नाही. मम्मी पप्पा जाऊन आले आता. लो आहे नेक्स्ट पॉईंटला. आता हा कोणता पॉईंट आहे गं? एलिफंटवाला आहे आय गेस. तो आम्ही तुम्हाला तिकडे जाऊनच दाखवतो. मला पण माहीत नाही की हा कोणता पॉईंट आहे ते, पण छान व्ह्यू आहे, एकदमच मस्त आहे. तुम्ही पण नक्की या महाबळेश्वर फिरायला. आणि पूर्ण आयटनरी मी सांगेल निवांत बसून तुम्हाला, या किंवा याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये. नीडल्स होल व्ह्यू पॉईंट, जिथून एलिफंटचं हेड दिसतात. मी तुम्हाला दाखवते एलिफंटचं हेड. एलिफंट हेड दिसलं तुम्हाला, मी दाखवते. आणि हे पावसाळ्यात मस्त हिरवं झालेलं असतं, जे मी फोटोजमध्ये बघितलं होतं. आणि ब्लॉगर स्पॉटेड. तर तिथे आपण पहिले गेलो होतो, तो होता हा बघा, इथे गेलो होतो, हा होता तो कोणता इको पॉईंटचा एंड तिथं एलिफंट. आणि मग हा नीडल पॉईंट. काय म्हणजे एकच आहे, डोंगराचे 4-5 दिशा आणि त्यांना वेगळी नावं. बस भाई, आम्ही तुम्हाला 4 पॉईंट दाखवले असं हे सांगणार आता आम्हाला. दुसऱ्या साईडचा व्ह्यू आहे. ब्लॉगर देविका दुसऱ्याने. मला सबस्क्राईब करा. तेच बोलणार तुम्ही पण आता. ज्याच्यावर सगळं फ्रूट्स विकायला आहेत. मी आलो आहे स्ट्रॉबेरी गार्डन बघायला. एक तुम्हाला पण दाखवते. मी पण दिसते स्ट्रॉबेरी सारखी क्यूट, इतकं पीस होएगा इंदौरी में उधर कर रहे स्टोरी. त्या साईडला होते स्टोरी. आता इथून पुढची गरमी आहे ना, ते सप्टेंबर ऑक्टोबरला ठीक आहे. हा, हिवाळ्यामध्ये. ते आहे स्ट्रॉबेरीचं गार्डन. लागवड करतो. मग डिसेंबरला फ्रूट चालू होतात, जून महिन्यात करून निघत राहतात. पाणी वगैरे याला ठिबक सिंचन जातं. आणि हे जे प्लास्टिक पेपर लावलेलं आहे याला मल्चिंग पेपर म्हणतात. मेंटेनन्सचं बचत होतं. आणि ही मोठी झाडं तुटूचे हे पाईपमध्ये लावलेलं आहे ना, ह्याला व्हर्टिकल फार्मिंग म्हणायचं, हायड्रोपॉनिक सिस्टीम. बघायचं असलं तुम्ही बघून या. तुझे कुठले झाड आहे? तुझी झाडं समोरची मोठी आहेत बघा. जे पाईप मध्ये हो हो, हे जाऊ आतमध्ये. जावा की जावा, बघून या. मग नंतर इकडे हे स्ट्रॉबेरी. सगळं आहे स्ट्रॉबेरीचे झाड, मळा. मग रेड होता मग. दिसतंय तुम्हाला स्ट्रॉबेरी? माझे पप्पा स्ट्रॉबेरी बघायला आले. स्ट्रॉबेरी गार्डन मध्ये माझे पप्पा झेंडू बघताय. आणि ही इथे आता आम्ही ना फोटो काढत होतो त्या हाईटमध्ये.
आणि फोटो काढत असताना तिकडे मागे आहे ना माकड आले 2 गेले जातं पळवलं त्यांना आणि ते स्ट्रॉबेरी तोडत होते. खूप छान होतं हे आणि तिथे आमचा फोटो पण खूप छान येत होता. पण मग अफसोस बंदर की एंट्री हो गई और जैसे कि आपको पता है कि हम दोनों भी बंदर से डरते हैं बहुत ज़्यादा. आम्ही खायला आलो आहे स्ट्रॉबेरी क्रीम जे इथलं फेमस आहे. क्रीमच बोलली मी पण. तर बघूया आता हे कसं लागतंय. आणि सध्या खूपच जास्त ट्रेंडिंग येते स्ट्रॉबेरी चॉकलेट पण. आता बघूया स्ट्रॉबेरी क्रीम कसं लागतंय. टोमॅटो गाईज ते बघा ते माकड दिसतंय का ते लक्ष ठेवते तेव्हा कसं बघते कोणी येते का कोणी येते का कोणी येते का आणि जसं ते सगळीकडे बघून घेतील ते स्ट्रॉबेरी खायला लगेच खाली येतील. लगेच येतं ते खाली. मी आलो आहे पंचगंगा मंदिरात आणि महादेव मंदिर आहे गेस शंकराचं मंदिर आहे आणि पंचगंगा नदीचं मंदिर आहे. तर हे 2 मंदिर आम्ही बघणार आहे जे 5 पांडवांनी इथे महाबळेश्वरमध्ये मंदिर बांधलं होतं. आहे हा झेंडा लावलेला आहे ते मंदिर आहे ते. इथे चालेल ना का नाही. आता बघूया ते मंदिर आणि त्याचे पंचगंगा मंदिर आहे आणि इथे या साईडला कृष्णाई टेम्पल आहे. कृष्णाई व्हॅली असं काहीतरी पण नाव आहे. इथे 5 नद्यांचा संगम आहे म्हणून त्याला पंचगंगा मंदिर म्हणतात. की ज्या 5 नद्या आहेत त्या एकत्र येतात. त्या कोणत्या 5 नद्या आहेत त्या मी तुम्हाला वरती जाऊन दाखवते. ठीक आहे वरती जाऊन मी दाखवते त्या कोणत्या नद्या आहेत. ती स्ट्रॉबेरी इथे असे शॉप्स आहेत जसे प्रत्येक ठिकाणी जसे की आमच्या इकडे वनिला असतात. कोई माझी बहीण या दुकानात थांबली आणि तिला ते काय घ्यायचंय वाटतं. आता माझे पप्पा तिला म्हणतील चल पुढे गपचूप. इथे बॅग्स आहेत तिथे पण बॅग्स आहेत. महाबळेश्वर मंदिर आहे आणि इकडे पंचगंगा मंदिर आहे. मी पंचगंगा मंदिरातून बाहेर आलो तिथे होता 5 नद्यांचा संगम कृष्णा कोयना सावित्री वेण्णा गायत्री अशा 5 नद्यांचा संगम होता. आणि जी भागीरथी नदी होती एक भागीरथी होती. मग ती जी भागीरथी नदी आहे ती दर 12 वर्षांनी येते. मग आता ते म्हटले की 2028ला येईल तेव्हा ती नदी या 3-4 नद्यांना भेटेल आणि कोणती नदी 60 वर्षांनी भेटते असं काहीतरी लिहिलं होतं तिथे. आता त्याची मी थोडंसं विसरली आणि छान वाटलं. आणि तिथे एक गोमाता होती जिच्या मुखातून पाणी येत होतं 5 नद्यांचं मिक्स पाणी तिच्या मुखातून येत होतं. गोमाता आणि मुखातून मंदिर परिसरातून एकदम आज्ञाधारी होऊन गेली आणि ती चप्पल घालून ते एक्झॅक्ट माझ्या डोक्यावरती माकड होतं आणि ते खाली उतरणार तर मी पटकन साईडला सरकून गेली. आणि आता आम्ही चाललो आहे पुढच्या मंदिरात ईश्वरच्या मंदिरात. तर आत्ताच आम्ही महाबळेश्वर मंदिराच्या बाहेर आलो दर्शन करून. मध्ये कोणत्याही मंदिराच्या मध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. तुम्ही पण कलशाचं दर्शन घेऊन घ्या. तर मध्ये गेलो आणि मध्ये जे मंदिर होतं ते स्वयंभू होतं आणि कितीतरी 800 वर्षांपूर्वीचं होतं वाटतं. आणि तिथे गणपती बाप्पांची पण एक मूर्ती होती पण मला समजलं नाही की तिला पण म्हणजे कितीतरी वर्ष झाले होते त्या मूर्तीला आणि तिला खूप 800 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. हां 800 वर्षांपूर्वीचं हे मंदिर आणि स्वयंभू पिंड होती तिथे आणि खूप सुंदर होतं. तिथे खूप मोठे नंदी पण होते. खूप छान होतं प्रसन्न वाटलं एकदम. हे आहे कृष्णाई टेम्पल जे ना हे आहे कृष्णाई. इथे आहे कृष्णाई टेम्पल जेव्हा पांडवांनी वनवास करत होते ना तेव्हा ते या मंदिरात राहिले होते तेव्हा हे मंदिर बांधलेलं आहे ते हे मंदिर कृष्णाई टेम्पल. तर आम्ही आता चाललो आहे. हे 4 जण नाही म्हणत होते मी ब्लॉग काढायला लागली मग लगेच आले मागे मागे. खाली बघा बरं का रस्ता बघा किती भारी असतील का खरंच. आहे मी सांगते तर कृष्णाई टेम्पल आणि व्ह्यू बघा किती भारी. इथे पण परत स्ट्रॉबेरीचा मळ आहे. आता आम्ही चाललो आहे टेम्पलला आणि इथून खूप छान एक व्ह्यू दिसतोय. काहीच मला तो तुम्हाला दाखवायचा आहे. मी दाखवते जस्ट वेट. कोण प्री वेडिंग करायला येतं काय माहिती. जाऊ द्या पण ठीक आहे. आता तुम्ही बघा व्ह्यू जस्ट
मस्त एकदम. तिकडून बघितलं होता का? हाय हाय, एक नंबर. किती छान वाटतंय, मस्त थंड वारा एकदम. आत्ता वाटतंय मला की मी महाबळेश्वरला आली असं, कारण आत्ता ते महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी ते इथे आल्यावर फील होतंय लिटरली. मंदिर पण खूपच सुंदर आहे, पूर्ण अंधारात आहे, काहीच दिसत नाही मध्ये. आता मला या पाण्याचा विषय नाही माहिती, मी वाचून तुम्हाला नक्की सांगेल किंवा फोटो टाकेल. बघूयात आपण आता मध्ये जाऊन. आला मार्केटमध्ये थोडं शॉपिंग वगैरे करायला. तितके एस्थेटिक कॅफेज दिसतात तिथे. वाव. आलो होतो मार्केटमध्ये, पण मग आम्हाला काहीच आवडत नाही आहे इथे. सो त्याच्या काय किमती आहे, खूप ओव्हर हाईप आहे, त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे रिटर्न. अर्धच मार्केट काही इच्छा होऊन गेली आमची निघून की काही पुढे फिरायचं असं, मग आम्ही काही पुढे गेलो नाही. गोष्टी आहेत क्यूट क्यूट, पण मग खूप खूप म्हणजे खूप ओव्हर प्राईज आहेत, त्याच्यामुळे आम्ही काहीच नाही घेतलं. सो आम्ही चाललो आहे रिटर्न आता काहीतरी खायला. सो आता आम्ही आलो आहे फिरून वगैरे घरी. मी चेंज पण केलं आहे आणि इग्नोर मागचा पसारा. तर भेटूया परत उद्याच्या व्लॉगमध्ये. उद्या आम्ही मॅप्रो गार्डनला जाणार आहे, तर तो पण व्लॉग खूप एक्सायटिंग होईल, त्याच्यामुळे आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी नेक्स्ट व्लॉग टाकल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन पडेल. टिल देन टेक केअर, बाय.